तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. तर एकच नक्कीच प्रश्न पडला असेल की आम्ही कुठे आलो आहोत, यात्रा आहे वगैरे वगैरे, कारण यात्रा वगैरे चालू आहे तिकडे, त्याच्यामुळे तर आलो आहोत आम्ही डोंगरी महोत्सवमध्ये. खूप लेट झालेला घरातून निघताना, कारण हे बोलले चला, अचानकच ह्यांच्या मनामध्ये आलं की चला जाऊन येऊया. तर म्हटलं हां चला, मग घरातूनच निघायला मला 7 वाजले. त्याच्यामुळे इथं लेट पोचलो आहे, कारण आत्ता मला असं शक्यता वाटते की स्टॉल असतील, कारण थोडे थोडे स्टॉल बंद झाले असतील असं मला वाटतं. आता तरी बघूया, आता इथं तरी आहे खेळणी वगैरे. पुढे जाऊन आता कसं होणार आहे, इथं खेळायला खूप म्हणजे चलबिचल झाले. एवढं खेळणी वगैरे बघून तिला कशामध्ये बसू आणि काय करू असं व्हायला लागले. त्याच्यामुळे आता हिला पण खेळवताना खूप टाईम जाणार आहे, परीसाठी पण खूप टाईम जाणार आहे, कारण प्रत्येक पाळण्याच्या पुढे खूप लाईन आहेत. तर मी आता असं करायला लागले की आध्याला खेळवा लागले गाडीमध्ये, तर मी इथं थांबले आणि हे परीला घेऊन खेळवतात. असं दोघं इकडे तिकडे येऊन थांबले, कारण यायला पण खूप लेट झाला आहे आणि इथे जायला खूप आम्हाला लेट व्हायला नको, म्हणून असं चाललं. तर जेवढं शक्य होईल तेवढं मी शूट करते, कारण आध्याला घेऊन करणं थोडंसं पॉसिबल नाही आहे, कारण खूप हट्टीपणा चालला आहे सगळं बसून. मला ह्याच्यामध्ये बसायचं आहे, मम्मा मला त्याच्यामध्ये बसायचं आहे असं. आणि अजिबात त्या गाडीमध्ये कशामध्ये अजिबात घाबरली नाही. आणि हे जे काय पाण्याचं तेव्हा तिनं पाहिलं तर ती गप्पच बसेना. आणि पुढे त्याच्या खूप लाईन होती लहान मुलांची, सगळे गप्प उभे होते लाईनमध्ये. आणि आध्याचं रडायचं चाललेलं की मला बसायचं, तर लाईनने तर बसावं लागणार. त्याच्यामुळे ते शूट करता नाही आलं मला. ती रडू लागलेली, सगळं खूप धमाल आणि दंगा वगैरे केलेला तिने तिथे, मला बसायचंच आहे, मला बसायचंच आहे. आणि मग एकदा का तिचा नंबर आला आणि तेव्हा ती बसली आणि चालली आपली गाडी चालवायची. ते काय म्हणजे चालवायला येईना, पण प्रयत्न आपले चालू आहेत. मला वाटते पहिल्यांदाच अशी बसले गाडीमध्ये वगैरे, सगळं एन्जॉय केलं आहे आणि खूप मस्त. आणि तिथे रिजनेबल रेटसुद्धा व्यवस्थित होता, सर्वसामान्यांना परवडेल असं. आणि सगळ्यांनी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे एन्जॉयच करत होते. खूप भारी वाटत होतं बघून. आणि नंतर लास्टला तुम्ही बघालच, मी आणि परी एका पाळण्यामध्ये बसलो आणि परी पण भरपूर ठिकाणी बसली पप्पांच्या सोबत, एकटी बसली, पण ते शूट नाही करता आलं, कारण मी आध्याकडे होते आणि हे तिच्याकडे लक्ष देत होते, दोघींकडे पण, त्याच्यामुळे नाही शूट करता आलं. बघू आता, अजून 2 दिवस आहे असं कसं मस्त आहे, तर पुन्हा येण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि हे सगळे बोलत आहेत, मी एक पाटणचेच आहेत, त्यांना विचारलं की स्टॉल वगैरे चालू आहेत का. ते बोलले बहुतेक करून अर्धे बंद झालेत, थोडेफार असतील चालू. शक्य झालं तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. सो बघूया आहेत का, जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवीन. आता इथं सगळं खेळणी वगैरे. त्याच्यानंतर पुढे आहे ते शस्त्र प्रदर्शन आहे, त्याच्यानंतर फूड स्टॉल आहे आणि बाकीचे असे विविध सगळ्या गोष्टींचे सुद्धा स्टॉल आहेत. खूप म्हणजे वर्षाला डोंगरी महोत्सव हा असतो इथे. मी फर्स्ट टाईम आले, खूप मजा घेते आध्या, बघू शकता तुम्ही. आणि स्विमिंगमध्ये मला मम्मा बसायचं आहे, मम्मा मला बसायचं आहे चालूच होतं. आणि एकदा का ती बसली, तिला मजा करताना बघून आम्हाला पण खूप आनंद होतो आहे. त्याच्यानंतर आम्ही बघू शकता तुम्ही, परी आणि मी बसलेले, मी खूप घाबरलेली, पोटात एकदम असा गोळा येत होता आणि परी माझी मजा घेत होती. तिच्याही पोटात गोळा येत होता, पण मजा आपली घेत होती ती. आणि माझं एकच होतं की मोबाईल परी पडेल, कारण मी पूर्ण घाबरलेली. हे बघू शकता, खूप म्हणजे खूप एन्जॉय केला. त्याच्यानंतर हॉर्स राईड केली परी आधूची, बघू शकता तुम्ही. एवढे सगळे पाळणे होते, मस्त होतं. आणि प्रत्येक पाळण्यामध्ये 20 रुपये, कसा मोठा असो छोटा असो, सगळ्यामध्ये 20 रुपये. त्यामुळे भारी वाटलं. त्यामुळेच इतकी गर्दी होती, भरपूर गर्दी होती. 3 दिवस सगळ्यांनी आनंद लुटला. आनंद मेळावा होता, तशाच नावाप्रमाणे सगळ्यांनी आनंद लुटला. कधी थांबेल असं झालेलं मला. आणि समोरच्या ताई बसलेल्या, त्यासुद्धा खूप घाबरल्या होत्या आणि त्या बोलत होत्या की मी, म्हणजे आता 3रा दिवस आहे, मी रोज येते. आनंद लुटतायत असं ऐकून. तर मग आता बघूया पुढे.
स्टॉल आहेत की नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं खेळून वगैरे झाल्यावरती फूड स्टॉलमध्ये आलो. तर थोडंफार होतं, थोडंफार नव्हतं काय काय ठिकाणी. खूप छान आणि सगळं बघून. आणि माझं तर सगळा स्वयंपाक रेडी होता यायच्या आधी. काय माहिती काय मी लवकर बनवायला घेतलेलं जेवण आणि माझं 7 वाजता पूर्ण जेवण रेडी झालं होतं. इकडे यायचं होतं म्हणूनच काय मी घेतलेलं काय माहिती. योगायोग म्हणायला हरकत नाही. आणि आलो, मग ह्यांना बोलली काय नको खायला, थोडंसं आईस्क्रीम वगैरे खाऊया आणि जाऊया. आणि परीला घ्यायची होती दाबेली, मग तिने दाबेली घेतली. बघू शकता. आणि तिला अजिबात नाही आवडली. खरी अजून तिला अजिबात नाही आवडली. त्याच्यामुळे पुढचं घ्यायचं पूर्ण कॅन्सलच करून टाकलं. म्हणलं ह्याची टेस्ट अशी आहे तर नको काय घ्यायला. काय माहिती असू पण शकते चांगली, पण एका हे रिव्ह्यूमुळे आम्ही कॅन्सलच करून टाकली. आणि तिचं चाललेलं नाही आवडली आणि हिला आवडलेली, ही मागवत होती.